प्रेस दिलं तुम्ही बघू शकता मी खिमा कसा शिजायला टाकला तुम्ही पाहू शकता. इतका सुंदर मी खिम्याची रसा करणार आहे मटणासारखा बरं का. तुम्ही बघू शकता का मटणासारखा मसाला घातला, टमॅटो कांदा खोबरं सगळं टाकलंय बरं का. थोडंसं बघू तुम्ही बघू शकता. आता तापायला ठेवते कडे. तुम्ही बघू शकता कडे तापायला ठेवली. तुम्ही बघू शकता कडे तापायला ठेवली. आता आपण तेल टाकूया, जेवढं लागतं तेवढं टाका तुम्ही. मला जेवढं पाहिजे मी तेवढं घेते बघा. मी 3 पळ्या टाकल्यात बघा. आता आपल्याला मसाला टाकायचा असा मस्त तेलात भाजायचं बरं का. तुम्ही बघू शकता चांगलं भाजायचं बरं का. चांगला गोळा होईपर्यंत भाजायचं बरं का. थोडा थोडा मटण मसाला बघू शकता तुम्ही. सगळे असे मसाले आपल्याला टाकायचे बघू शकता. मस्त झणझणीत बनवायचे बघा. आता सगळे लागणारे साहित्य मसाला मस्त चवीपुरतं मीठ, कारण खिम्यात टाकलेलं असतं ना आपण शिजताना. भाजलं थोडं तेलाचं. तुम्ही बघू शकता कसा भाजलाय मसाला. तुम्ही पाहू शकता. रात्र असल्यामुळे जर आमच्याकडे लय बारीक लेट आहे हो, त्याच्यामुळे मला जरा त्रास होतो. मला दाखवते आता खिमा कसा. आता आपला खिमा टाकायचा. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. आणि मस्त हलवायचं बघा. आता सगळं एकजीव करायचं आपल्याला. काय बघा तुम्ही बघू शकता कसा कलर आलाय. उकळी येऊ द्या बरं का जरा. कसा झालाय खिम्याचा रसा ठेवलाय बघा. इतका सुंदर झालाय ना. तुम्हाला माझी करणं आवडलं असेल ना की मी तोंडाला पाणी सुटणार आहे तुमच्या. तुम्ही बघू शकता कसं शिजतंय कसं उकळतंय बघा. कशी तर्री आली बघा. मस्त खिम्याचा रसा झालाय. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा. तुम्ही बघू शकता कसं झालंय खिमा. मी मस्त भाकर ठेवली बघा. मस्त कांदा वगैरे लिंबू काकडी खूप सुंदर लागते. त्याच्यावर चपाती राईस खूप छान लागतं. त्याच्या संगती खावा. तुम्हाला माझं खिम्याचं करणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद देशूला. आमेन.